जालना जिल्हा रुग्णालयाच्या समोर तुफान दगडफेक झाली आहे। रुग्णालयाच्या समोर 2 गटात तुफान दगडफेक झालेली आहे। दोन्ही गटातील 5 जण जखमी झाल्याची माहिती आहे। जालना पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत। जखमींवर सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत अशी माहिती समोर येते आहे। जालना जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर 2 गटात तुफान दगडफेक झाली। यामध्ये जवळपास 5 जण जखमी आहेत असा प्राथमिक अंदाज आहे। दगडफेकीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। जालन्यातील कदीम जालना पोलीस घटनास्थळी दाखल झाले। जखमींवर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। नितेश महाजन आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। नितेश, नेमकं काय घडलेलं आहे, सध्याचे काय अपडेट्स आहेत? 2 गट जे आहे हे जिल्हा सामान्य रुग्णालयात होते आणि त्या ठिकाणी रुग्णालयाच्या समोर आल्यानंतर दोनही गटामध्ये दगडफेक झालेली आहे। यामध्ये 5 जण जखमी झालेले आहे आणि सर्व जखमीवर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। नेमकी कोणत्या कारणावरून या 2 गटामध्ये दगडफेक झालेली आहे याचा तपास पोलीस करत आहेत। पोलीस आता जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहे। मात्र 2 गटामध्ये ही जी दगडफेक झालेली आहे त्याचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये। जवळपास कौटुंबिक कारण यामागे असा एक प्राथमिक अंदाज आहे। मात्र पोलिसांनी अद्याप कोणतंही कारण स्पष्ट केलेलं नाही। सध्या पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि पोलीस आता दोनही गटांकडे या संदर्भातली विचारपूस जी आहे ती करतायत। मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं तर 5ही जण मोठ्या प्रमाणामध्ये रक्तबंबाळ झालेले आहेत आणि त्यांच्यावर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये डॉक्टर उपचार करतायत। निश्चितच धन्यवाद नितेश या सविस्तर माहितीसाठी।